हॅलो, हाय, नमस्ते सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी आरती. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करते. चला तर मग आज आपण थापून वडी पाहू. त्याच्यासाठी बघा, कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल गरम झाले की त्याच्यामध्येच मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्येच आपला जो कढीपत्ता असतो ना ते घालायचा आहे. त्याच्यामध्ये टाकून देते बघा. कढीपत्ताही छान हे झाला की त्याच्यामध्येच आपले पांढरे तीळ असतात ते घालायचे. थोडी चिरून घेतलेली कोथिंबीर ही त्याच्यामध्ये तेलामध्येच चांगली फ्राय करायची आहे. त्याच्यामध्येच आलं, लसूण, ओली मिरची याची पेस्ट केलेली आहे आणि थोडी कोथिंबीर असं छान असं आपण तेलावरती छान असं भाजून घ्यायचं आहे बघा, जेणेकरून आपला मसाला छान भाजेल व आपली थापून वडी ही खूप छान चवीला होईल. त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, चवीपुरते मीठ घालून परत एकदा छान असं आरतून पलटून घ्यायचं आहे. त्याच्यामध्येच 1 वाटी पाणी ओतलेलं आहे. मी 1 वाटी पाणी ओतलेलं आहे, कारण की 1 वाटी 2 वाटी मी बेसन घेतलेलं आहे. त्यामुळे 1 वाटी बेसन हे इकडं मी चांगलं असं एकजीव करून घेते बघा पातेल्यामध्ये, जेणेकरून आपल्या गुठळ्याही होणार नाहीत. एक वेळा काय होतं, आपण डायरेक्ट जर बेसन घातलं तर त्याच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते व आपलं थापून वडी आहे ती पण थोडी मध्ये घट्ट असे झाल्यासारखी होते बघा. जोपर्यंत मी बेसन फेटत होते तर आपल्या इकडं पाण्यालाही छान अशी उकळी आलेली आहे. 2 वाटी बेसनला 2 वाटी पाण्याचं प्रमाण बरोबर आहे. मी 1 वाटी बेसन फेटण्यासाठी घेतलेलं आहे आणि 1 वाटी आदन ठेवण्यासाठी घेतलेलं आहे बघा. आता आपल्या आदनाला छान उकळी आलेले आहे. त्याच्यावरतीच मी हे बेसन आहे तेही थोडं सोडून घेते. तुम्ही बघू शकता आपल्या बेसनला कुठेही गुठळी झालेली नाही आहे आणि आपलं बेसनही छान असं परतलेलं आहे. थोडं बेसन खाली लागतं, परंतु चवीला वडी आपली अप्रतिम होते आणि घट्टही होते. तुम्ही बघू शकताय किती छान असं 5-10 मिनटं का असेना आपल्याला बेसन असं शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली बेसनवडी ही खूप छान होईल. एका ताटाला मी तेल लावून घेते बघा. ताटाला तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली वडी आहे तीही चिकटणार नाही. त्यामुळे बघा, मी आता ताटाला तेल लावून घेऊन त्या ताटामध्ये बेसनही काढून घेते आणि छान असं हातानेच थापून घ्यायचं आहे. थोडं गरम असतो तोपर्यंतच आपण छान असं वडी आहे ती थापून घ्यायची आहे, जेणेकरून आपली वडी नंतर गार झाल्यावरती थापता येत नाही. गरम असते तोपर्यंतच त्याला छान असं थापून घ्यायचं आहे. थोडे हाताला चटके बसत होते म्हणून मी मॅशरने म्हणजे थापून घेते, जेणेकरून छान आपली हे होईल. हाताने आता थोडासा चौकोनी आकार देते, म्हणजे आपल्या वड्या पातळी ही छान चौरसमध्ये आपली वडी ही निघते आणि दिसायला देखणी झाली की मुलं हमखास आवडीने खातात. त्याच्यावरतीच थोडीशी कोथिंबीरही घालून घेते बघा. आपली चवीपुरती कोथिंबीर, थोडी शेव असेल तर शेव घातला तरीही चालेल. थोडं ओलं खोबरं, म्हणजे ज्यावेळी गरम असतं त्यावेळेलाच त्याच्यावरती हाताने थापून घ्यायचं आहे, जेणेकरून खोबरं वरती राहणार नाही व छान अशी आपल्या वडीला खोबऱ्याला लागेल बघा. आता सगळे मी वडीला थापून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि गार झाल्यावरती तुम्हाला वड्याही दाखवते बघा. किती छान पातळ आपल्या वड्या पडलेल्या आहेत. तुम्ही बघू शकताय किती छान अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. अशाच माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये